नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण दुसरा जो पार्ट आहे वास्तुशास्त्र कोर्सचा त्याच्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. तर बेसिकली मी माझ्या चॅनलवर फ्री वास्तुशास्त्राचा जो कोर्स आहे तो पूर्ण शिकवणार आहे आणि अपलोड करणार आहे. तर त्या कोर्सचा जो टप्प्यावाईज जसं मला वाटलेलं की 7 to 8 व्हिडिओज होतील आणि आपण फर्स्ट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय. आता हा सेकंड फेज आहे. तर वी आर मूव्हिंग टू द सेकंड स्टेप इन दिस व्हिडिओ. ठीक आहे. तर आज आपण सेकंड स्टेपमध्ये बेसिकली काय शिकणार आहोत आणि पहिल्या व्हिडिओमध्ये काय कव्हर केलं त्याचं मी एक छोटंसं ग्लिम्स देते. तर बेसिकली लास्ट व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्र एक्झॅक्टली स्टोरी बिहाइंड वास्तुशास्त्र म्हणजे त्याची कशी उत्पन्न झालं आणि कशावरनं तो वास्तुदेव आपल्या धर्तीवर आला आणि त्याला कशा पद्धतीने आपल्या लँडमध्ये किंवा आपल्या घरामध्ये त्याला स्थापित केलं गेलं आणि त्याच्यावर कशा 45 देवता किंवा आपल्या दिशा ज्या येतात त्या कशा दिशा मांडल्या गेल्या, त्या सगळ्याचं जे बेसिक किंवा अंडरस्टँडिंग होतं की एक्झॅक्टली वास्तुशास्त्र कसं निर्माण झालं आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राची बेसिक डिटेल्स आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकले आहोत. तर आज आपण पुढच्या टप्प्यावर मूव्ह ऑन करणार आहोत. तर बेसिकली आज इन टुडेज व्हिडिओ वी गोइंग टू लर्न अबाउट आपल्या आपण ज्या पूर्ण दिशा काढलेल्या म्हणजे जशा आपण 4 मेन दिशा असतात, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ आणि त्यानंतर त्याच्यापासून बनणाऱ्या 8 दिशा आणि त्याच्यावरती अजून 8 दिशा, अशा म्हणून 16 दिशा ज्या आपण कॅल्क्युलेट करतो वास्तुशास्त्रामध्ये. मी त्यांचा एक ग्लिम्स देईन तुम्हाला आणि त्यानंतर त्या 16 दिशांचं महत्त्व ते आपल्या लाईफमध्ये कुठचा रोल प्ले करतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगायला गेलं तर वास्तू जेव्हा तो राक्षस किंवा देव आपण म्हणू शकतो की तो आपल्या जेव्हा घरामध्ये किंवा भूमीवर स्थापित केला गेला तेव्हा तो उपड्या तोंडी म्हणजे उलट असं झोपला गेला. तर त्याचं जे डोकं होतं ते ईशान्य कोपऱ्याला होतं, नॉर्थ ईस्टला, आणि पाय होते ते वायव्य कोपऱ्यात होते म्हणजेच तुमच्या साऊथ वेस्टला. राईट. आय एम सॉरी जर माझं मराठीमध्ये प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर. तर बेसिकली नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट अशा 2 ॲक्सेसवर आपला वास्तुपुरुष जो आहे तो झोपलेला आहे. तर नॉर्थ ईस्ट ही दिशा ईशान्य कोपऱ्याची मानली जाते कारण तिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे. तर ज्या कुठच्याही घरामध्ये फॉर एक्झाम्पल असं वास्तूमध्ये आम्ही म्हणतो की कोणाच्याही घरामध्ये जर डोक्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल कोणाला स्ट्रोक आला किंवा कोणाला कळत नाहीये की या लाईफमध्ये काय डिसिजन्स घेतले पाहिजे किंवा ब्लड आहे पुढचं लाईफ, तर त्या लोकांसाठी किंवा पुढचा पाथ आयुष्यामध्ये काय करायचं हे विजन नाहीये कोणाकडे क्लिअर, तर त्या घरामध्ये आपण जेव्हा वास्तुतज्ञ म्हणून जेव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा आपण नॉर्थ ईस्ट दिशा चेक करतो. राईट. कारण नॉर्थ ईस्ट दिशा ही विजनची आहे कारण तिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे आणि त्याचप्रमाणे वास्तुपुरुष ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये स्थापित आहे नॉर्थ ईस्ट ते साऊथ वेस्ट या ॲक्सिसवर जो स्थापित आहे त्याच्यावरती आपण काय वस्तू ठेवल्या, त्याच्यावरती आपलं घराची मांडणी कशी आहे ह्याचाच इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होत असतो. ठीक आहे. तर समजा नॉर्थ ईस्टमध्ये जर मी काही जड वजन सामान ठेवलं तर तिकडे वास्तुपुरुषाचं डोकं आहे म्हणूनच त्या घरात राहणाऱ्या लोकांना डोक्या रिलेटेड आजार होऊ शकतात किंवा त्यांना डोकं जड वाटू शकतं किंवा त्यांना पुढेचं काहीच सुचणार नाही. राईट. तो इट विल बी सेम लाईक की तुमच्या डोक्यावर कोणीतरी वजन ठेवलंय. तर अशा पद्धतीने वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये आपल्या बरोबर म्हणजे आपल्या बरोबर राहणाऱ्या सर्व लोकांवर म्हणजे सगळ्या लोकांवर तो इम्पॅक्ट करत असतो. राईट. तर म्हणून या 16 दिशेंचं आपल्या आयुष्यावर खूप इम्पॅक्ट आहे आणि प्रत्येक 16 दिशेमध्ये देवताच आहेत, इम्पॉर्टंट देवताच आहेत, त्यांचा आपल्या आयुष्यावर रोल आहे आणि जर त्या दिशेमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी रिलेटेड आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता ते 16 दिशा आणि त्या 16 दिशांचं महत्त्व हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शिकणार आहोत आणि डेफिनेटली ह्या इट इज गोइंग टू बी व्हेरी एक्साइटिंग आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्हीही बघा की तुमच्या घरामध्ये त्या दिशेला तुम्ही काय वस्तू ठेवल्यात आणि तसाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर होतोय की नाही हे तुम्ही या व्हिडिओद्वारे समजू शकता. तर बेसिकली माझा पूर्ण मुद्दा काय होता वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन फ्री अवेलेबल करायचा की ॲटलिस्ट लोकांनी स्वतःची वास्तू स्वतः व्यवस्थितरित्या घरामध्ये बेसिक बॅलन्सिंग असते ती केली तरी तुमच्या आयुष्यामध्ये जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत, मेजर इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आय विल जस्ट शेअर माय प्रेझेंटेशन.
ऑलराइट. सो आय होप तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल असेल. तर लेट्स स्टार्ट. सो बेसिकली ह्या ज्या दिशा आहेत, ह्या 16 दिशा आहेत आणि या 16 दिशांचं महत्त्व काय आहे ते आता आपण शिकणार आहोत. तर 16 दिशा कुठच्या आहेत? तर मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, की कशा या 16 दिशा मानल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे. तर आपल्या 4 दिशा तर मेन इम्पॉर्टंट सगळ्यांना माहितीच आहे. नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट. ठीक आहे. ह्या मेन दिशा आपल्या 4 दिशा आहेत. ह्या 4 दिशांचा मध्यभाग म्हणजे समजा नॉर्थ आणि ईस्ट ह्या दोघांचा मध्यभाग आपला नॉर्थ ईस्ट होतो. त्याच पद्धतीने साऊथ आणि ईस्टच्या मध्यभाग आपला साऊथ ईस्ट होतो. साऊथ आणि वेस्टचा मध्यभाग साऊथ वेस्ट होतो आणि वेस्ट आणि नॉर्थचा मध्यभाग आपला नॉर्थ वेस्ट होतो. ह्या पद्धतीने 4 आणि त्याच्याबरोबर आलेल्या आपल्या 4 दिशा, 4 मुख्य दिशा अशा करून 8 दिशा आपल्या होतात. ठीक आहे. आता 8 दिशेचं जेव्हा आपण विभाजन करतो त्यानंतर आपल्याला त्यांना अजून 16 दिशांमध्ये आपण त्यांचं विभाजन करतो. आपण एवढ्या डिटेलमध्ये जातो कारण ती देवता, त्या प्रत्येक झोनची देवता वेगळी आहे आणि त्या देवता आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. तर जसं आता आपण बघितलं की नॉर्थ आणि ईस्ट, ठीक आहे, नॉर्थ आणि ईस्टची मिळून काय होते, NNE, नॉर्थ नॉर्थ ईस्ट. ओके. तसंच नॉर्थ ईस्ट आणि ईस्टची मिळून काय होते, ईस्ट नॉर्थ ईस्ट. म्हणजेच काय, मुख्य दिशा आपल्याला पहिल्यांदा जोडायची आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टला जोडणार पहिली मुख्य दिशा कुठची आहे, नॉर्थ आहे. मग नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टला मिळून आली नॉर्थ नॉर्थ ईस्ट. तसंच नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट मधला मिळून काय येणार, तर मुख्य दिशा आपण पहिल्यांदा जोडणार ईस्ट आणि मग आली नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, ENE. त्यानंतर सेम पद्धतीने ईस्ट आणि साऊथ ईस्ट मधली आली ईस्ट साऊथ ईस्ट, ESE. ठीक आहे, म्हणजे ईस्ट पहिली येणार आणि त्याच्या पुढे साऊथ ईस्ट येणार. तर त्याच पद्धतीने ह्या आपल्या विभाजन झालेल्या सर्व दिशा आहेत. मग 4 वर्ण आपल्या 8 दिशा झाल्या आणि 8 वर्ण आपल्या पुढे 16 दिशा मांडल्या गेल्या. ठीक आहे. वास्तूमध्येही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तूमध्ये अशा सेम दिशा मांडलेल्या असतात. ओके. तर आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. तर हा बेसिक होता. ह्याच्यानंतर आता आपण पूर्ण पद्धतीने आपल्या घरामध्ये बघणार आहोत विभाजन कसं होतं. तर मेन आपलं ब्रह्मस्थान असतं. ठीक आहे. कुठच्याही वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाचा खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे ब्रह्मस्थान हे नेहमी कुठच्याही वास्तू दोष नसला पाहिजे ब्रह्मस्थानामध्ये. तर ब्रह्मस्थान उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या 4 मेजर दिशा आणि 8 दिशा त्यातून बनलेले ईशान, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. नैऋत्य, राईट. तर ईशान आणि ह्या जो एक्सिस आहे, ईशान आणि नैऋत्य ह्या एक्सिसवर आपल्या वास्तुपुरुषाचं पुरी मांडणी आहे. म्हणजे डोकं इथे आहे तर पाय इथे आहेत, राईट. आणि इथे नाभी आहे, पोट. म्हणून आपण म्हणतो की इथे काहीच कुठचाही वास्तुदोष नसावा. म्हणजेच काय, तर बेसिकली पूर्ण वास्तू आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्या पूर्ण ऍक्सिसवर कुठेच वास्तुदोष नसावा, जेणेकरून आपल्याला आपल्या लाईफमध्ये जास्त इश्यूज येत नाहीत. पण असं होत नाही कारण बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणजे टॉयलेट कुठेतरी ऑलरेडी बिल्डरने दिलं असतं किंवा कुठेतरी आपलं ऑलरेडी किचन असतो किंवा ह्या भागावर. मग मेजर आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला ईशान्य आणि ब्रह्मस्थान हा जो एक्सेस आहे, फर्स्ट एक्सेस, इथे मेजर दोष नसले पाहिजे. मग ईशान्य आणि ब्रह्मस्थान, तर ह्या एक्सेसवर आपल्याला म्हणजे डोकं ते आपल्या वास्तुपुरुषाचं ब्रह्मस्थान म्हणजे नाभी इथपर्यंत कुठेही आपल्याला वास्तुदोष नसला पाहिजे आपल्या वास्तूमध्ये. आणि त्याच्यामुळे मेजर प्रॉब्लेम आपले टळू शकतात. ठीक आहे. तर अशा ह्या ऍक्सिसवर आपला वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये मांडलेला असतो किंवा झोपलेला असतो. ईशान्य ते नैऋत्य आणि ब्रह्मस्थानावर आपल्याला एन्श्युअर करायचं की इकडून आपल्या घरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती पहिली ब्रह्मस्थानावर नव्हते. म्हणून ब्रह्मस्थान नेहमीही वास्तू दोष नसला पाहिजे ब्रह्मस्थानावर आणि सेम ईशान्यावर पण नसला पाहिजे. ओके. तर आता आपण 16 दिशांचा अभ्यास करणार आहोत. तर 16 दिशा कशा पद्धतीने आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा काय काय लाभ होऊ शकतात हे आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर हेही पाहायचंय की आपल्याला ह्या 16 दिशांचं काय काम आहे आपल्या लाईफमध्ये. तर समजा कुठचा काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम तुमच्या ह्याच्यात आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण पुढे पाहूया. समजा तर तुमच्या लाईफमध्ये चार्म नाहीये किंवा अट्रॅक्शनची दिशा नाहीये, म्हणजे तुम्हाला कुठच्याच गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही, अट्रॅक्शन नाही वाटत किंवा लोकांनाही तुमच्याबद्दल आकर्षण नाही वाटत असेल, तर तेव्हा तुम्हाला जर कुठची दिशा चेक करायची आहे तुमच्या लाईफमध्ये तर ती आहे नॉर्थ नॉर्थ ईस्ट. नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही दिशा जी आहे ना, ती आपण ज्या पद्धतीने बघितलेली
सॉरी, नॉर्थ नॉर्थ वेस्ट ही दिशा आपण पहिली बघितली. नॉर्थ आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये जी दिशा बनते तिला आपण नॉर्थ नॉर्थ वेस्ट असं मांडतो. ठीक आहे. तर नॉर्थ नॉर्थ वेस्ट मध्ये आपल्याला काय, कुठची ती दिशा काय काम करते? ती दिशा काम करते स्पेशली आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्शनचं, बॅड प्लेजर, चार्म, पॅशन, इंटिमेसी, स्पिरिच्युअलिटी. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जी कारणीभूत असते आपल्या लाईफमध्ये, ती ही दिशा असते. म्हणून काय की ह्या दिशेमध्ये कधीच कचरा असू नये किंवा कुठचंही अशा अडगळ वस्तू असू नये, जेणेकरून काय होणार, जर इकडे वाईट वस्तू, घाई घाण असेल किंवा काही वास्तुदोष असेल किंवा इथे कचरा डांबलेला असेल किंवा इथे जुन्या वस्तू ठेवलेल्या असेल, तर लोकांना तुमच्याबद्दल वाटणारं आकर्षण हे कमी होऊन जाईल आणि तुम्हालाही लोकांबद्दल तेवढं आकर्षण नाही वाटणार. म्हणून नॉर्थ नॉर्थ वेस्ट ही दिशा जी आहे ती अट्रॅक्शनची दिशा आहे आणि त्यामुळेच या दिशेमध्ये कचरा किंवा काही चुकीच्या गोष्टी असू नये. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरी दिशा आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे ही प्रॉपरली आपली 0 डिग्री नॉर्थची दिशा आहे. जेव्हा हे आपण वास्तूमध्ये सगळ्या दिशांची आखणी मांडतो, ती 360 डिग्रीमध्ये आपण पूर्ण वास्तूला मांडतो, तेव्हा आपल्याला पहिली जी 0 डिग्रीवरची दिशा येते ती नॉर्थ दिशा येते. नॉर्थ ही खूप इम्पॉर्टंट दिशा आहे. नॉर्थ दिशेमध्ये बेसिकली कुबेर देवता यांचं वास आहे आणि बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असाल की यूट्यूब चॅनल्सवर वगैरे किंवा व्हिडिओजमध्ये की लोक सांगतात की नॉर्थला कुबेर स्थापन करा. तर येस, ही एक रेमेडी म्हणून आपण डेफिनेटली करू शकतो, पण बऱ्याचदा मी पाहिलंय की आपण नॉर्थला कुबेर बरोबर लक्ष्मीची स्थापना करतो, ती चुकीची आहे. पण नॉर्थला कुबेरची स्थापना करू शकतो कारण तो झोन कुबेर देवाचा आहे आणि त्या पर्टिक्युलर देवतेचं काम काय आहे की आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज मॅनेज करणं, आपल्याकडे मनी, पैसा, ग्रोथ, प्रमोशन्स किंवा फ्रँचाईज किंवा सेल्स, म्हणजे ज्या काही आपल्या जॉब रिलेटेड, आपल्या ग्रोथ रिलेटेड, आपल्या पर्सनल डेव्हलपमेंट बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या झोन मधून बघतो. तर जर तुमच्या लाईफमध्ये ह्याच्या रिलेटेड कुठेही काही इश्यू असेल तर तुम्हाला फर्स्ट जो झोन बघायचा तो नॉर्थ बघायचा. ओके. तर आता आपण फक्त ऍट्रिब्यूट शिकतो. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम कसा शोधायचा किंवा काय वास्तुदोष आहे किंवा कुठची कलर थेरपी, कुठचे कलर्स यूज करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. ओके. सो ह्या पद्धतीने आपल्याला नॉर्थ ही दिशा आपल्या लाईफवर इम्पॅक्ट करते. पुढची दिशा आहे नॉर्थ नॉर्थ ईस्ट. म्हणजेच काय, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या मधली जी दिशा आहे NNE, या दिशेला आपण म्हणतो की इम्युनिटीची दिशा आहे. म्हणजेच काय की ही आपल्या हिलिंगची दिशा आहे. जर आपल्या लाईफमध्ये खूप आजारपण असतील कोणाच्या घरात, तर आपल्याला पहिली जी दिशा बघायची आहे ती बघायची आहे नॉर्थ नॉर्थ ईस्ट. तर नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही दिशा मध्ये जो देव बसलाय त्यांचं काम असतं की आपल्या लाईफमध्ये आपल्या जे लोक त्या घरामध्ये राहतात त्यांची हिलिंग झाली पाहिजे, त्यांची रिकव्हरी झाली पाहिजे, इम्युनिटी स्ट्रॉंग असली पाहिजे, हेल्थ किंवा त्यांना एन्थुझियाझम म्हणजे एक लाईफमध्ये आयुष्य जगण्याची ऊर्जा किंवा एक एक झील किंवा एक पॅशन लाईफमध्ये असणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ती आपली एक चांगली हेल्थ असेल तरच ते मिळू शकतं. मग ह्या सगळ्या गोष्टीला गव्हर्न करणारी जी देवता आहे ती आहे नॉर्थ नॉर्थ ईस्टमध्ये. राईट. तर नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही दिशा जी आहे ती आपल्या डेफिनेटली आपल्या हेल्थवर काम करते आणि इथे आपल्याला इम्युनिटी, रिकव्हरी, एन्थुझियाझम, डॉक्टर्स, म्हणजे चांगले डॉक्टर जरी भेटत नसेल ना तरी आपल्याला ही दिशा बघायची असते की आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे डॉक्टर भेटतायत तर का भेटतायत, तर तेव्हाही आपल्याला ही दिशा पाहायची आहे. तर त्याच पद्धतीने नॉर्थ नॉर्थ ही ईस्ट ही दिशा पर्टिक्युलरली तुम्ही बघाल तर तुमच्या हेल्थ रिलेटेड आहे. तर बघा आपण 3 दिशा शिकलो, नॉर्थ नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि नॉर्थ नॉर्थ ईस्ट. तिन्ही दिशांचं वेगवेगळं काम आहे. नॉर्थ नॉर्थ वेस्ट काय करते, जी वेस्ट साईडला येते ती काय करते, ती तुमच्या लाईफमध्ये तुमच्या बद्दल अट्रॅक्शन लोकांमध्ये वाढवते, तुमचं अट्रॅक्शन तुमच्यामध्ये एकामेकाबद्दल आकर्षण निर्माण करते घरामध्ये. राईट. दुसरी दिशा नॉर्थ ती काय करते, तुमच्या पैसा, तुमची ग्रोथ, अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये येतात का, कुबेरची दिशा आहे, ती काय करते तुमच्या ग्रोथ बद्दल लक्ष देते. नॉर्थ नॉर्थ ईस्टचं काम काय, तुमच्या आयुष्यामध्ये हेल्थ रिलेटेड काही इश्यूज आहेत का, तर त्याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स तुम्हाला जर शोधायचे असेल तर पहिली नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही दिशा गव्हर्न आहे तिथून, म्हणून तिथे आपल्याला चेक करायचं आहे. आता चौथी दिशा आहे नॉर्थ ईस्ट, सगळ्यात महत्वाची दिशा. मगाशी आपण शिकलो ईशान्य देवाचा कोपरा आहे, तिथे ईशान देव तिकडे स्थित आहे आणि तिकडे वास्तुपुरुषाचं डोकंही आहे, म्हणून ही दिशा फार इम्पॉर्टंट आहे वास्तुशास्त्रामध्ये. आणि बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की ईशान्य देवतेला देवारा असावा किंवा ईशान दिशेला काही अडगळ नसावी, काही वास्तुदोष नसावे, तर ते परफेक्ट आहे.
आता तिकडे देवारा असू नये किंवा नसावा ह्याच्यावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. पण असेल तरीही चांगला. पण त्याच्यासाठी काही क्लॉज आहेत ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. ते आपण हळू पुढे शिकू. ठीक आहे. तर नॉर्थ ईस्ट ही दिशा जेव्हाही आपल्याकडे लाईफमध्ये व्हिजन नसतं, क्लॅरिटी नसते लाईफमध्ये की पुढे मला काय करायचं आहे, मेंटल स्टेबिलिटी नाही आहे, राईट. आणि कधी कधी क्रोनिक इलनेस म्हणजे आपण जेव्हा म्हणतो मोठे मोठे आजार ज्यांना उपाय नाही आहे, असे आजार कधी होतात जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला काही वास्तुदोष आढळतात तेव्हा. ठीक आहे. तर नॉर्थ ईस्टमध्ये कुठचाही स्पेशली टॉयलेट किंवा किचन अशा गोष्टी असू नये. आणि जर असतील तर त्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट नक्कीच केली पाहिजे. कारण फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या डोक्यावर कोणीतरी जड काहीतरी वस्तू आणून ठेवली तर तुम्ही किती वेळ सहन कराल, राईट. आफ्टर सर्टन टाइम तुम्ही कोलॅप्स कराल. म्हणूनच ती दिशा फार इम्पॉर्टंट मानली जाते आणि त्या दिशेला आपण काहीच कचरा नाही ठेवायचा आहे किंवा अडगळ नाही साचून ठेवायची आहे. आय सजेस्ट पर्सनली इन माय कन्सल्टन्सीज की नॉर्थ ईस्ट ही दिशा नेहमी ओपन ठेवा, क्लीन ठेवा. बस तिथे आपल्याला काहीच नाही करायचंय. ओके. तर नॉर्थ ही दिशा तुमच्या विजन, तुमची क्लॅरिटी, लाईफमध्ये पीस, माइंड, राईट, अँड मेंटल स्टेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते. ठीक आहे. आता इथून आपण दुसऱ्या फेजवर वळणार आहोत. आता तुम्ही पाहिलं असेल की ते कलर चेंज झालाय. तर बेसिकली कलर का चेंज झालाय, तर ते जेव्हा आपण 5 एलिमेंट्स शिकू तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळेल की का कलर्स चेंज झालेत. आपल्या जसं आपण म्हणतो, मी थोडक्यात सांगायला गेलं तर 5 तत्व आहेत: जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. तर त्या तत्वांपासून जसं आपलं हे नेचर बनलंय, युनिव्हर्स बनलंय, त्याच पद्धतीने हे आपलं शरीर बनलंय. तर तेच 5 तत्व आपल्या अवतीभोवती आपल्या वास्तूमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. जर ह्या 5 तत्वांमध्ये कुठे बिघाड झाला तर नेचर आपल्याला सांगून देते की हे तुमचं चुकतंय, तर तुम्ही हे चूक सुधारा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्या जर शरीरामध्ये 5 तत्वांमध्ये काही बिघाड झाला तर त्यामध्ये आपल्याला आपलं शरीर सांगून देतं की डोकं दुखायला लागतं, पोट दुखतं, काहीतरी आपल्याला आजार पण येतात. म्हणजेच काय की 5 तत्वचा इम्बॅलन्स झालेला आहे, तर त्यांना तुम्ही सरळ करा. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने घरामध्ये सुद्धा आपले 5 तत्व आहेत: जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. तर नॉर्थ ही दिशा नाही, जल तत्वाची दिशा आहे बेसिकली, म्हणून तिथे आपण ब्लू कलर पूर्ण पाहिला. आता आपण जातोय की ईस्ट दिशेकडे, ही वायूची दिशा आहे. तर जल, वायूची दिशा आहे. तर वायू हा ग्रीन कलरने रिप्रेझेंट केला जातो. ग्रीन म्हणजे बेसिकली नेचर, झाडं किंवा आपलं गार्डन्स, राईट, ह्या सगळ्या गोष्टीने मानलं जातं. मग आता आपण आपल्या वायू दिशेमध्ये कुठच्या दिशा येतात त्या बघणार आहोत वायू झोनमध्ये. तर वायू तत्वामध्ये येणाऱ्या दिशा आहेत: पहिली नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट ही हॅपीनेसची दिशा आहे. समजा कोणाच्या घरामध्ये आनंदच नाहीये, सुख नाहीये, कुठे फिरायला जात नाहीये कोण, खायला म्हणजे बाहेर जाणं किंवा मूवीजला जाणं, बाहेर पर्यटनाला जाणं, तर या सगळ्या गोष्टी जर कोणाच्या लाईफमध्ये होत नसतील, आनंद नसेल, तर तुम्हाला समजायचं की तुमच्या ईस्ट, नॉर्थ ईस्ट ह्या दिशेमध्ये काहीतरी वास्तुदोष असेल किंवा आपल्याला हा झोन पहिल्यांदा चेक करायचा आहे. ठीक आहे. हा वायू तत्वाचा झोन आहे आणि म्हणूनच आपल्याला इकडे चेक करायचं आहे की हा ईस्ट, ईएनई, आपण याला ईएनई म्हणतो. ईस्ट, नॉर्थ ईस्ट ही दिशा आपल्याला हॅपीनेसची दिशा आहे आणि हिला आपल्याला व्यवस्थितरित्या क्लीन ठेवायचं आहे. ओके. सेकंड दिशा वायू तत्वामध्ये येणारी ती आहे प्रॉपर ईस्ट झोन, राईट. पहिला आपण पाहिला नॉर्थ झोन, आता आपण ईस्ट झोन बद्दल बघणार आहोत. त्यानंतर मधल्या आपण ज्या उपदिशा बघितल्या. आता अनादर द इम्पॉर्टंट झोन इज द ईस्ट झोन, मेन झोन. ठीक आहे. तर ईस्ट झोन काय करते? ईस्ट झोन बेसिकली तुम्हाला तुमचं नाव मोठं करायला हेल्प करते. कसं काय? ईस्ट झोन रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे? सोशली तुमचं नाव कसं आहे, पब्लिकमध्ये तुमची इमेज कशी आहे, गॅदरिंगमध्ये लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात, नेटवर्किंग तुम्ही करू शकता की नाही लाईफमध्ये. काही काही लोकांच्या तुम्ही बघितलं असेल की खूप चांगले रिलेशन्स असतात, खूप चांगले कॉन्टॅक्ट्स असतात गव्हर्नमेंटमध्ये किंवा मोठ्या मोठ्या लोकांशी, जे त्यांना लाईफमध्ये ग्रो करायला पण हेल्प करतात. तर कनेक्शन्स बनतात की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना, आपलं सोशली जेव्हा आपलं नाव मोठं होतंय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो ईस्ट झोन पासनं. ज्या लोकांचेही गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असतात किंवा पॉलिटिशियन्स आहेत, त्या लोकांना ईस्ट ही दिशा नेहमी स्ट्रॉंग बनवावी लागते आणि ईस्ट ह्या दिशेमध्ये कुठचाच वास्तुदोष नाही चालत.
तर ईस्ट या दिशेचं काम आहे बेसिकली तुमच्या नावाबद्दल, तुमचं कनेक्शन जोडणं, तुमचं नेटवर्किंग चांगलं बनवणं, सोशलायझिंग तुमचं चांगलं करणं, मार्केटिंगची लोकांना साठी पण. जर घरामध्ये कोणी मार्केटिंग जॉबमध्ये असेल तर त्यांनाही बघायचं की आपली ईस्ट दिशा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे आणि तिथे काही वास्तुदोष नसला पाहिजे. आणि वास्तुदोष असेल तरी त्याच्यावर आपल्याला काही उपाय आहेत ते आपल्याला करता आले पाहिजेत. तर काही उपायही आपण या व्हिडिओ पूर्ण कोर्समध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट ही दिशा आहे ईस्ट साऊथ ईस्ट. ईस्ट साऊथ ईस्ट ही दिशा ईस्ट नंतरची सेकंड आणि थर्ड वायुतत्वामध्ये येणारी ही दिशा. या दिशेचं काम काय आहे ना, तर बेसिकली चर्निंगचं काम आहे. चर्निंग म्हणजे समजा कुठचा डेटा आलाय, तो डेटा अनालिसिस करायचं काम जे आहे ना, ते ईस्ट साऊथ ईस्ट वालाच आहे. ईस्ट साऊथ ईस्टची देवता आपल्याला काय करते, आपली मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याला, आपल्याला विचार करायला आपल्याला भाग पाडते. आणि त्याच पद्धतीने इथे समजा तुमच्या इनलॉज बरोबर तुमचं पटत नसेल तरीही तुम्ही इथे ही दिशा चेक करू शकता. एन्झायटी रिलेटेड काही इश्यूज असतील तुम्हाला तरीही ही दिशा चेक करू शकता. अनालिसिस किंवा चर्निंगची दिशा आहे. बेसिकली तिकडे चर्न होतात गोष्टी. आता चर्न म्हणजे काय होतं बेसिकली, समजा तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे तर वॉशिंग मशीनमध्ये चर्निंगची ही प्रक्रिया चालू असते जेव्हाही आपण कपडे धुतो. तर त्याच पद्धतीने ईस्ट साऊथ ईस्ट ही दिशा अनालिसिसची दिशा आहे. जर कोणी डेटा मॅनेजमेंटमध्ये जॉबला असेल तर त्यांच्यासाठी ही इम्पॉर्टंट दिशा आहे. आणि ह्या दिशेमध्ये वास्तुदोष नसला तरी चालेल, पण 3 आपल्या पूर्ण वास्तूमध्ये अशा दिशा असतात की जिथे टॉयलेट असायला अलाउड आहे. त्यातली ही पहिली दिशा आहे ईस्ट साऊथ ईस्ट. ठीक आहे. तर ही चर्निंगची दिशा असल्यामुळे, चर्निंग काय म्हणजेच कपडे धुवून काय होतं, सगळा मळ निघून जातो. तर त्याच पद्धतीने इथे जर आपलं टॉयलेट असेल तर ते वन ऑफ द बेस्ट मानलं जातं. 3 अशा दिशा आहेत वास्तूमध्ये की जिथे टॉयलेट असू शकतं. ठीक आहे. यातली पहिली दिशा आहे ईस्ट साऊथ ईस्ट. राईट. आणि ह्याच दिशेमध्ये पण जर घरामध्ये कोणाचं डेटा अनालिसिसचं काम असेल, अनालाइज करायचं काम असेल तर त्यांनी पाहायचं की इथे जास्त वास्तुदोष नसावा आणि असेल तरी तो ट्रीट केलेला पाहिजे बस. ठीक आहे. अदरवाईज इथे टॉयलेट इज गुड इन दिस झोन. राईट. सो ईस्ट साऊथ ईस्ट नंतर आपली सगळ्यात महत्वाची दिशा येते, दॅट इज साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट ही खूप इम्पॉर्टंट दिशा आहे आफ्टर ईशान्य कोपरा आणि नॉर्थ दिशेनंतर. तर बेसिकली ह्या दिशेचं काम काय आहे ना, की आपल्या लाईफमध्ये येणारा पैसा, लिक्विडिटी, आपल्या लाईफमध्ये येणारा फायर, स्पार्क म्हणजे काही करण्याची इच्छा, ही जी आपल्याला जाणवते ना ती साऊथ ईस्ट या दिशेकडनंच येते. ऊर्जा जी लाईफमध्ये हवे ना आपल्याला ती साऊथ ईस्ट दिशेकडनं येते. हिला लक्ष्मीची दिशा मानली जातं. जसं आपण नॉर्थला कुबेरची दिशा मानतो त्याच पद्धतीने साऊथ ईस्टला लक्ष्मीची दिशा मानली जाते, शुक्राची दिशा मानलं जातं. म्हणून इकडे आयडियली किचन असलेला चांगलं असतं. पण त्याच्यामध्येही काही प्रॉज अँड कॉन्स आहेत की आपल्याला कुठच्या दिशेत कुठच्या कलरचा ओटा असला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला आपलं म्हणजे पूर्ण किचन कसं प्लेस असलं पाहिजे ह्याची आपल्याला स्टडी करायचं. म्हणजे समजा की आता सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके. सो साऊथ ईस्ट ही दिशा ही खूप इम्पॉर्टंट दिशा आपल्या लाईफमध्ये. आपल्याकडे असणारा लिक्विड पैसा, बऱ्याच लोकांकडे तुम्ही बघितलं असेल बँकमध्ये पैसा असतो पण हातात कॅश कधीच नसते. तर तसं जर प्रकार तुमच्या लाईफमध्ये होत असेल तर लिक्विडिटीचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला साऊथ ईस्ट ह्या दिशेकडनं बघितला जातो. जर तुमचा इकडे किचन नसेल तर एक शॉर्ट मध्ये छोटीशी रेमेडी म्हणजे तुम्ही इथे रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावू शकता. भले तो 2 ते 3 मिनिटं जळला तरीही चालेल. पण इकडे आपल्याला अग्नी प्रज्वलित करून तिथे असलेल्या लक्ष्मीला किंवा तिथे असलेल्या अग्नीला आपल्याला तिचं स्थान द्यायचं आहे. जेणेकरून आपल्या आयुष्यात हे जे ह्या झोन रिलेटेडचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे नाहीसे होतील. ठीक आहे. तर लिक्विडिटी, फायर, इनिशिएशन, स्पीड, राईट, म्हणजे काहीतरी करायचं आहे लाईफमध्ये. काही लोक बरंच काही ठरवतात पण काही होत नाही कधी. तर तसं काही असेल ना तर तेव्हा आपल्याला ह्या झोनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. राईट. साऊथ ईस्ट अगेन व्हेरी इम्पॉर्टंट झोन. त्यानंतर सेकंड झोन येतो साऊथ साऊथ ईस्ट. साऊथ साऊथ ईस्ट म्हणजेच काय, साऊथ साऊथ ईस्ट मधून आपल्याकडे करेज येतो, कॉन्फिडन्स येतो, फायटिंग स्पिरिट येते, पॉवर येते, अथॉरिटी येते. म्हणजेच काय, साऊथकडनं आपल्याला ऊर्जा भेटली पण ती ऊर्जा आपण कुठे घालवणार आहोत ते करेज दाखवण्यात.
ओके. पॉवर दाखवण्यात, फायटिंग करताना जो कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला. एक समजा तुम्ही ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत असाल, तर तेव्हा जे तुम्हाला कॉन्फिडन्स हवाय, तो कॉन्फिडन्स जो येतो तो साऊथ साऊथ ईस्ट मधून येतो. पूर्वीच्या काळी कसं असायचं की जे राजा महाराजा होते तेव्हा त्यांचा जो पूर्ण ज्या पद्धतीने राजवाडा मांडला असायचा, तर तिथे साऊथ ईस्टला त्यांचा किचन असायचं, साऊथ साऊथ ईस्टला त्यांचा भंडारगृह असायचा, म्हणजे जिथे ते धान्य वगैरे ठेवायचे. ओके. तर अशा पद्धतीने मांडणी ते तेव्हा करत होते. पण आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं की ह्या अग्नीच्या झोनमध्ये कुठेच पाणी आलं नाही पाहिजे. ठीक आहे. कुठेच इकडे टॉयलेट आलं नाही पाहिजे, जेणेकरून आपला पैसा जो आहे तो राहिला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये तेवढी एनर्जी, तेवढी करेज करण्याची ताकद पाहिजे, तेवढीच आपली फायटिंग स्पिरिट आपल्यामध्ये पाहिजे. कारण आजच्या जगामध्ये जेव्हा आपण बऱ्याचदा फेलियर फेस करतो लाईफमध्ये, तेव्हा आपल्याला परत उभं राहण्याची जी ताकद आहे ती ह्या झोनकडनं भेटते. ठीक आहे. मग आपल्याला आपल्या वास्तूमध्ये ह्या देवतेंना स्थान द्यायचंय, जेणेकरून आपल्या आयुष्यामधला जो करेज आहे, कॉन्फिडन्स आहे, तो कधीच कमी नाही पडेल. साऊथ साऊथ अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट झोन. तसं बघायला गेलं तर वास्तूमध्ये सगळ्याच झोन इम्पॉर्टंट आहे. वास्तू सगळ्या झोनचं एक पर्टिक्युलर काम आहे, ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला आधी, की प्रत्येक झोन काहीतरी इम्पॉर्टंट काम तुमच्या लाईफमध्ये रोल प्ले करत आहे. म्हणून आपल्या एवढंच लक्षात घ्यायचं, काय वास्तुदोष असेल तर त्याला आपल्याला ट्रीट करायचं आहे. भले आपण काही मेजर नाही करू शकलो तर कलर थेरपीने आपण त्यांना ट्रीट करू शकतो. कलर थेरपी आपण शिकणार आहोत या कोर्समध्ये पुढे जाऊन. ठीक आहे. तर येस, मग आता साऊथ झोन काय काम करतो आपल्या आयुष्यामध्ये? साऊथ झोन पॉलिटिशियनसाठी वन ऑफ द बेस्ट झोन मानला जातो. कारण तुम्ही बघा, कुठच्याही कुठच्याही तुम्ही देशात जा किंवा कुठच्याही सिटीमध्ये जा, साऊथ हा नेहमी पैसेवाला झोन मानला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, आता जसं आपण इंडियाच्या मॅपमध्ये बघितलं, साऊथ हा खाली जो स्टेट आहे, साऊथ केरला किंवा तामिळनाडू किंवा ह्या सगळ्या स्टेट आहेत, तिथे तुम्ही लोक फार सुशिक्षित दिसतील, खूप पैसा दिसेल तुम्हाला त्या झोनमध्ये, लोकांकडे चांगले विचार दिसतील. राईट. तर साऊथ हा झोन आहे ना, गव्हर्नमेंटमध्ये हाय अथॉरिटीज लोकांना, तर साऊथ इंडियन लोकांना तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल चांगल्या झोनवर प्लेस केला किंवा त्या झोनमध्ये चांगला पैसा असतो. फॉर एक्झाम्पल साऊथ बॉम्बे बघा, साऊथ बॉम्बे कुलाबा साईडला गेला तर तुम्हाला तिकडे सगळ्यात जास्त पैसा दिसेल. राईट. साऊथ दिल्ली बघा, असं कुठचाही साऊथ झोन बघा जिथे तुम्हाला नेहमी चांगला पैसा वगैरे दिसेल. मग तुम्ही म्हणाल की जर साऊथ एवढा चांगला आहे, मग आपण वास्तुशास्त्रज्ञ का सांगतात की साऊथला तुम्ही घर घेऊ नका, साऊथ दिशेचा दरवाजा का नसावा? तर ह्याचं कारण असं आहे ना की आपल्या, आता तुम्ही आपण शिकणार आहोत की बरीच पदं असतात. पद म्हणजे एक पूर्ण दिशेला, साऊथ ह्या पूर्ण दिशेला आपण 8 पद मध्ये डिवाइड करतो. तर बऱ्याचशा साऊथमध्ये काही 1 ते 2च पद असे आहेत ना, त्या चांगल्या आहेत तुमच्या लाईफसाठी. बट अदरवाईज बाकीच्या ज्या पद आहेत ना, त्या चांगल्या नाही आहेत. मग कधी कधी आपण घर घेताना एवढं डिटेलमध्ये जाऊन बघत नाही ना की माझा घराचा दरवाजा कुठच्या पदाचा असणार आहे. आपण नॉर्मल काय विचार करतो की अरे हा साऊथचा दरवाजा आहे, राईट, किंवा नॉर्थचा आहे. तर साऊथला बराचसा बाकी पद चांगले नसल्यामुळे आपण सांगतो अवॉइड करा, आणि नॉर्थला बरेचसे पद चांगले असल्यामुळे सांगतो कुठेही घ्या, म्हणजे तुम्ही चुकलात तरी काय प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. बट अदरवाईज साऊथ हा झोन पैशाचा झोन आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्स, ऍक्टर्सचे दरवाजे तुम्हाला साऊथला भेटतील. तर हा दरवाजा काय देतो तुम्हाला? फेम देतो. पॉलिटिशियन्स म्हणजे पॉलिटिशियन्स लोकांना साठी द बेस्ट आहे. हाय गव्हर्नमेंट अथॉरिटीज, बेसिकली तुमचं नाव, तुम्हाला एक सन्मान हा मिळवून देतो. ठीक आहे. साऊथ साऊथ नंतर काही दिशा एवढ्या चांगल्या दिशा नाही येणार आहेत अजून. साऊथ साऊथ वेस्ट, साऊथ साऊथ वेस्ट ही दुसरी दिशा आहे जिथे वॉशरूम असलेलं चांगलं आहे. पहिलं मी सांगितलेलं ईस्ट, ईस्ट साऊथ ईस्ट. दुसरं आहे साऊथ साऊथ वेस्ट. ठीक आहे. साऊथ साऊथ वेस्ट मध्ये काय होतं ना, बेसिकली म्हणजे साऊथ आणि साऊथ वेस्ट मधला हा मधला आपला अँगल आहे. तर त्याच्यावर काय होतं की हा डिस्पोजलची दिशा, म्हणजे इथे डिस्पोज केलेलं चालतं. म्हणजेच काही ते वॉशरूम असेल तर चालेल, वेस्ट असलं तरी चालेल, एक्सपेंडिचर असलं तरी चालेल. गट रिलेटेड प्रॉब्लेम जर कोणाला काही असतील ना, तर त्यांनी सर्वात पहिलं जाऊन आपल्याला हा दिशा चेक करायचा आहे. गट म्हणजे पोटाच्या रिलेटेड. ठीक आहे. कलाकारी म्हणजे जी लोक आर्टिस्ट आहे ना, त्यांच्यासाठी पण हा झोन चेक केला जातो. कारण इकडे असणारा जो देवता आहे, त्या देवतेचं जे पद आहे ना, ते कलाकार लोकांसाठी, आर्टिस्ट लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जर आपण जेव्हा आम्ही कोणत्या ऍक्टर्सचं जेव्हा आम्ही घर बघतो, तेव्हा आम्ही हे झोन बरोबर आहेत का बघतो, आणि जरी इथे टॉयलेट असेल तरी आम्ही त्यांना ट्रीट करतो.
ऑलराईट. तर अशा पद्धतीने पूर्ण वास्तू केली जाते, कारण ह्या झोनचा आपण पूर्ण अभ्यास करतो आणि कुठच्या झोनमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो आपण कोरिलेट करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट आपण सेकंड अगेन द थर्ड दिशा. आता तुम्ही बघत असाल की कलर्स चेंज झालेत आपले. ब्लू नंतर आपण ग्रीनवर गेलो, वायू नंतर अग्नितत्वावर गेलो, रेडवरनं आपण पृथ्वी तत्वावर आलो आहोत. येलो पृथ्वी तत्व म्हणजे मातीचा कलर, राईट. मातीचा कलर येल्लो असतो आणि त्यामुळेच ह्याला पिवळ्या कलरने आपण डिनोट करतो. तर साऊथ वेस्ट ही दिशा जी आहे ना, कुठच्याही नात्यांमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो लाईफमध्ये, समजा कोणामध्ये पितृन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, काहीच आयुष्यामध्ये होत नाहीये, स्टेबिलिटी नाहीये लाईफमध्ये, तर तेव्हा आपल्याला साऊथ वेस्ट ही दिशा बघायची आहे. तर साऊथ वेस्ट दिशेचं काम काय? हजबंड वाईफ रिलेशन्स, पूर्ण फॅमिलीमधले रिलेशन्स, तुमच्या पितृन रिलेटेड काही इश्यूज असतील का, हेवी इक्विपमेंट ठेवायची दिशा आहे. ही दिशा नेहमी हेवी असली पाहिजे. नॉर्थ ही दिशा जर तुमची हलकी असेल ना, साऊथ ही दिशा नेहमी जड असली पाहिजे. ठीक आहे. तर नॉर्थ ही दिशा हलकी आणि साऊथ वेस्ट ही जड, कारण नॉर्थ हे जलतत्व आहे, साऊथ वेस्ट ही पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी ही नेहमी जड असली पाहिजे. म्हणून आपण हेवी आयटम्स ह्या झोनमध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. पण जर तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील रिलेशन्स रिलेटेड, तर तुम्ही डेफिनेटली ह्या झोनमध्ये चेक करू शकता. आता आपला पूर्ण झोन चेंज झालाय. पृथ्वी तत्वामध्ये फक्त 2च झोन येतात. ठीक आहे. साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट 2च झोन आहेत. त्यानंतर आपलं चालू होतं वायू तत्व म्हणजे स्पेस एलिमेंट. स्पेस एलिमेंट आपण सुरू करतो तेव्हा आपली पहिली दिशा येते वेस्ट साऊथ वेस्ट. लहान मुलांच्या अभ्यासाच्या रिलेटेड सरस्वती मातेची दिशा आहे. जसं आपण बघितलेलं साऊथ ईस्ट ही तुमची लक्ष्मी मातेची दिशा आहे. नॉर्थ ही कुबेर देवतेची दिशा आहे. तशीच ही सरस्वती मातेची दिशा आहे वेस्ट साऊथ वेस्ट. नॉलेज रिलेटेड जेव्हा काही इश्यूज असतील, म्हणजे मुलं अभ्यास नाही करत आहे, काही करतात अभ्यास पण लक्षात नाही राहत आहे, तर तेव्हा आपल्याला हा झोन चेक करायचा आहे. ठीक आहे. बऱ्याचदा मी मुलांना सांगितलं की इथे तुम्ही पुस्तकं ठेवा तुमची. जर तुमच्या इथे किचन असेल, तुम्ही नाही बसू शकत तिथे, मग तुम्ही काय करा, एका पेनड्राईव्हमध्ये सगळा अभ्यास लोड करा जो तुम्हाला शिकायचा आहे आणि तो फक्त त्या झोनमध्ये ते पेनड्राईव्ह ठेवून द्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठून तरी ते नॉलेज असं पास ऑन होईल की ते तुम्ही कधी विसरणार नाही. ठीक आहे. तर इट्स वन ऑफ द स्मॉल टेक्निक विच वी यूज. सो बेसिकली ही सरस्वती मातेची दिशा आहे आणि ह्या दिशेला बसून अभ्यास केलेला खूप चांगला असतो. आणि प्रोटेक्शन एज्युकेशनची दिशा आहे, म्हणजे नॉलेज कमिशन रिलेटेड जी लोक कामं करतात त्यांच्यासाठी ही दिशा इम्पॉर्टंट आहे. ओके. लास्ट 0 डिग्री म्हणजे आपण जसं वेस्ट नॉर्थ ईस्ट साऊथ आणि वेस्ट पाहिलं, तशी ही इम्पॉर्टंट लास्ट फोर्थ दिशा वेस्ट दिशा. वेस्ट ही दिशा वन ऑफ द फॅबुलस दिशा ऑफ मॅनिफेस्टेशन. ठीक आहे. इच्छाशक्ती तुमची वाढवणे, तुमच्या लाईफमध्ये येणारे गेन्स, पैसा, हे सगळं जे पैशाचे जे आहेत ना गोष्टी, त्या सगळ्या तुमच्या वेस्ट दिशेकडनं येतात. तुम्ही ऐकलं असेल की वेस्टला तुम्ही जी वस्तू ठेवता ती डबल होते, कारण तिथे जी देवता आहे ना, पुष्पदंत ह्या देवतेचं नाव आहे, तिथे ते प्लेस्ड आहे. पुष्पदंत देवतेचं कामच आहे की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आपल्या इच्छांना पूर्ण करणं. म्हणून आम्ही बऱ्याचदा सांगतो की तुम्ही तुमचा मॅनिफेस्टेशन बोर्ड तिथे लावा, तुम्ही तिकडे प्लेस करा तुम्हाला काय हवं आहे ते, आणि बघा कसं ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येतात. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि मी बऱ्याचदा माय थिंक माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पण सांगितलंय की वेस्ट या दिशेला आपण चांगल्या पद्धतीने यूज केलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या ज्या इच्छाशक्ती आहे ती वाढवू शकतो, आपले गेन्स वाढवू शकतो, इथे आपण पैसाही ठेवू शकतो जेणेकरून पैसा वाढेल. ठीक आहे. तर वेस्ट ही दिशा आपली इच्छापूर्तीची दिशा आहे. इच्छापूर्तीची दिशा ह्यासाठी पण म्हणतात की आपला सिद्धिविनायक आणि तिरुपती बालाजी ह्यांची मूर्ती जी प्लेस्ड आहे ती एक्झॅक्टली वेस्ट दिशेमध्ये प्लेस्ड आहे. म्हणून जेव्हा आपण त्या देवतेकडे मागतो तेव्हा ती आपली इच्छा पूर्ण होते. ठीक आहे. म्हणून आम्ही असंही सांगतो की वेस्टला असलेला देवारा पण खूप चांगला असतो, किंवा वेस्टला तुम्ही ज्या गुरूंना मानता त्या गुरूंचा फोटो तुम्ही लावला तरीही खूप बेस्ट असतो. ओके. वेस्ट नॉर्थ वेस्ट थर्ड दिशा जिथे टॉयलेट चांगलं आहे. 3 दिशा आपण बघितल्या, ईस्ट साऊथ ईस्ट, साऊथ साऊथ वेस्ट आणि वेस्ट नॉर्थ वेस्ट. वेस्ट नॉर्थ वेस्ट ही दिशा डिप्रेशनची दिशा आहे, ड्रायनेजची दिशा आहे. ह्याला आपण कोप भवन म्हणून असंही मानलं जातं जेव्हा आपण शास्त्र वाचतो तेव्हा. कोप भवन म्हणजेच काय की ह्या दिशेमध्ये पूर्वी जेव्हा काही वाईट व्हायचं तेव्हा राणीला जेव्हा रडायचं असेल ना, तेव्हा ते कोप भवनमध्ये जाऊन रडायच्या.
ठीक आहे. म्हणजे तिकडे दुःख व्यक्त करण्याची दिशा, डिप्रेशनमध्ये जाण्याची दिशा. तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल, तुम्ही डिमोटिवेटेड असाल, तुम्हाला खूप ड्राय वाटतं, म्हणजे लाईफमध्ये काहीच रस वाटत नाहीये, तर म्हणजे तेव्हा तुम्हाला ही दिशा चेक करायची आहे की वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये एक्झॅक्टली काय आणि का हे तुमच्या आयुष्यामध्ये असं होतंय. ठीक आहे. वर इथे टॉयलेट असलेला वन ऑफ द बेस्ट टॉयलेट्स. राईट. आणि आय थिंक द लास्ट वन इज द नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट ही सपोर्टची दिशा आहे. तुमच्या लाईफमध्ये येणारा सपोर्ट तो बँक्स रिलेटेड असू शकतो, मूड स्विंग्स, तुमचे लिगल इश्यूज, कोर्ट रिलेटेड. सो दॅट्स हाऊ द नॉर्थ वेस्ट ही दिशा आपली संपते आणि इथेच आपल्या ह्या 16 दिशा संपतात. तर आय होप तुम्हाला कळलं असेल की 16 दिशा आपल्या लाईफवर कशा इम्पॅक्ट करतात आणि आपण ह्यांना वास्तूमध्ये कसं लोकेट करायचं आहे हेही आपण आधी शिकलो आहोत. जर तुम्हाला ह्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मी त्यांचं उत्तर देईन. आणि तुम्हीही चेक करा की तुमच्या लाईफमध्ये काय इश्यूज आहे आणि त्या झोनमध्ये जाऊन चेक करा की काय नक्की वास्तुदोष आहे. आता वास्तुदोष कसा लोकेट करायचा हे आपण जेव्हा तत्व नाही प्रॉपरली मॅच होत तेव्हा होतं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. पण ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि नक्की तुमचे इनपुट द्या. काही वेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो तर. आणि थँक्यू फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद. मी तुमचा निरोप घेते आता. थँक्यू सो मच.